राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण आवडीने भावे हरी नाम घे आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घे आवडीने भावे हरी नाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा 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 पती लक्ष्मीचा जाणत पती लक्ष्मीचा जाणतसे पती लक्ष्मीच्या जाणतसे सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ मोकलिले ऐसे नाही मोकलिले ऐसे नाही ऐसे नाही तैशी स्थिती आहे तैशा परी राय स्थिती आहे तैशा परी तैशी स्थिती आहे तैशा परी राहे स्थिती आहे तैशा परी राहे तू पाहे संचिता कौतुक तुपाहे संचिताचे कौतुक तुपाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता मुखी गात हरपली त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागूत जन्म घेणे त्या नाही मागूत जन्म घेणे विठ्ठल 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बोल बजरंग बली की जय विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनारूपी सेवेकरता निवडलेला अभंग कोण्या संतांचा आहे तुम्हा आम्हाला सांगायची गरज नाही. अभंगाच्या शेवटच्या कळ्यावरून प्रत्येकाला मायबाप कळेल की अभंग कोण्या संतांचा आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे लेडीवाळ भक्त सांगून जातो ऐकून जा. आयुष्यामध्ये जगत असताना साधू म्हणून काय जगावं हे जर बघायचं झालं असेल तर खऱ्या अर्थानं पैठणच्या शांतीब्रह्मनाथ महाराजांकडे बघावं. अशा नाथ महाराजांचा जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला भगवंता करता काय करावं याचं यथार्थ वर्णन नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून करतात. विठ्ठल 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 अभंग गोड आहे. अभंग माझ्या नाथ महाराजांच्या हरिपाठामधला आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. महाराज म्हणतात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कळालं पाहिजे की जन्माला आल्यानंतर नक्की देवाला आवडतं तरी काय याचे यथार्थ वर्णन नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून करतात. माणसं जन्माला आली पण जन्माला आल्यानंतर माणसाला देवाला काय आवडतं हे कधीही या समाजाला कळालं नाही. पण नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून सांगतात नक्की देवाला आवडतं तरी काय. आवडीने भावे
तरी नाम घेसी. महाराज जर देवाला आवडते ती गोष्ट जर तुम्ही आम्ही केली तर महाराज म्हणतात देवाला आवडती ती जर गोष्ट केली तर होतं तरी काय, तुझी चिंता त्यासी. देवाला चिंता लागावी एवढं अंतकरणापासून देवाचं नाव माणसानं घेतलं पाहिजे. माणसाचं झालंय कसं सांगू का, वर मरया आणि उपाशिनीच ग बया. अंतकरणातला परमार्थ माणसाच्या जवळ आता शिल्लक राहिलेला नाही. पण महाराज म्हणतात जो अंतकरणापासून देवाचं नाम चिंतन घेतो त्याच्या जीवनात नक्की भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. काही साधक लोक उठली आणि नाथ महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणता खरं आहे देवाचं भजन करा, अंतकरणापासून नामस्मरण करा, तो तुमच्या करता येईल, पण नक्की देव तुमचा आहे तरी कोण. महाराज म्हणतात त्याचं अंतकरणापासून नाव घेतलं तर त्याला चिंता लागते, कारण तो आहे कोण, पती लक्ष्मीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, आणि पती लक्ष्मीचा जाणत असे. तो लक्ष्मीचा पती आहे महाराज. मग तुमचा देव नक्की करतो तरी काय. महाराज म्हणले सकळ जीवांचा. हा प्रत्येक जीवाचा तो सांभाळ करतो, पण त्याकरता एक करावं लागल, अंतकरणापासून देवाचं नामचिंतन करावं लागल. आणि जो कोणी देवाचं अंतकरणापासून नामचिंतन घेईल महाराज म्हणतात सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलेली ऐसे नाही. महाराज मग आम्ही काय केलं पाहिजे. महाराज मग नाथ महाराजांनी सांगावी या भरकटलेल्या समाजाला, तुम्ही एकच करा, जसं देवानं ठेवलंय त्यात समाधानी राहायला शिका. जैशी स्थिती आहे तुम्ही जर समाधानी राहाल तर नक्की देव तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तुप आहे संचिताचे. महाराज देवाचं नाव घ्या म्हणताय, आम्ही घ्यायला तयार आहे. नक्की तो आमच्यावरती कृपा करेल, तो आमचा सांभाळ करेल, त्यानं आम्हाला ठेवले त्यामध्ये आम्ही समाधानी राहू. पण हे सगळं का करायचं. महाराज म्हणाले अरे जन्माला तुम्ही आम्ही आलो आणि जन्माला आल्यानंतर बऱ्याच जन्माचं तुम्ही आम्ही पाप केलं. या पापातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला देवाचं नाम चिंतन घ्यावं लागल. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा प्रत्येकाला प्रत्येकाचा भोग भोगावाच लागणार आहे. पण त्या भोगाचा नाच जर करायचा असेल तर महाराज म्हणतात देवाच्या कृपेशिवाय आणि